नमस्कार मंडळी, वेलकम टू पी डायरीज. तर आम्ही गेलो होतो कडवा, जिथे माझे मोठे सासरे आणि सासूबाई राहतात. मी नुकतीच मुंबई राहायला आलीये आणि ही भेट होती खूप खास. मोठ्या आईंनी मनापासून स्वागत केलं, घरी जेवण बनवलं आणि अगदी आपुलकीने ओटी भरली. त्यांच्या त्या साडीच्या फोल्ड्समधूनच त्यांचं प्रेम दिसत होतं आणि तो क्षण कायमचा माझ्या लक्षात राहणार. त्याच रात्री आई आम्हाला म्हणाल्या, इथून जवळच ठाण्यात तलावपाडी आहे, एकदा फिरून या. मग मी आणि माझे हसबंड स्कूटीवर निघालो. एक स्पॉन्टेनियस नाईट राईड. पोचलो तेव्हा रात्र पडलीच होती, पण तलावपाडी उजळली होती दिव्यांनी. कडेला एक छोटासा ॲक्वेरियम होता. रंगीबिरंगी मासे बघून मन प्रसन्न झालं. बोटिंग केली, थोडं फिरलो आणि थंड वाऱ्यात एकदम शांतीचा अनुभव घेतला. या बोटमध्ये बसून आम्ही पूर्ण तलावपाडीचा एक कंप्लीट राऊंड घेतला. त्यात तुम्हाला मंदिर दिसत असणार, हे शिव मंदिर आहे. आजूबाजूला छोटे बोट आणि पूर्ण आम्ही तो सर्कल जो कंप्लीट केला, त्याच्या आजूबाजू फुल लाईटने सजलेली ही तलावपाडी आपल्याला दिसते आहे. आणि ही मंदिराची फ्रंट साइड आहे. तुम्ही पाहू शकतात, आत ते कलरफुल असे फाउंटन्स आपल्याला दिसत आहेत. प्रत्यक्षात हे सर्व पाहताना खूप भारी वाटत होतं. तिथे घोडागाडी होती, खूप सुंदर सजलेली. आम्ही दोघं त्यात बसलो. रात्रीचा गारवा, लाईट रिफ्लेक्शन आणि एक छोटासा रोमॅन्टिक मूवमेंट. परफेक्ट. मग पुन्हा कडव्याला परत आलो, मोठी आई आणि मम्मींकडे. रात्र झाली होती, पण मनात भरभरून आनंद आणि आठवणी होत्या. मी हे आईंनी ओटी दिलेल्याचे क्लिप काही ॲड केले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही अंबरनाथला गेलो शिव मंदिरात दर्शनासाठी. मंदिर खूप शांत आणि निसर्गमय जागेत आहे. हे मंदिर 10व्या शतकात बांधलं गेलं आहे. मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे, म्हणजेच हे
शिवलिंग नैसर्गिकरित्या निर्माण झालेला आहे. मंदिराचं बांधकाम दगडात केलं गेलेलं असून त्यावर सुंदर कोरीव काम दिसून येतं. वेगवेगळ्या देवी देवतांचे देखावे, नृत्य करणाऱ्या अप्सरा आणि प्राचीन शैलीची कलाकृती यातून हे मंदिर पाहणं एक आगळंवेगळं अनुभव देतं. पक्ष्यांचे आवाज, झाडांची सावली आणि शिवदर्शनानं मन अगदी शांत झालं. ही ट्रिप माझ्या मुंबईच्या सुरुवातीच्या आठवणीमध्ये कायमची खास राहणार आहे. मोठ्या आईचं प्रेम, मम्मींची सोबत आणि साहेबांबरोबरचा वेळ, सगळंच इतकं सुंदर होतं. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक देऊन जा. तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि PNP डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.